नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. रयत शिक्षण संस्थेच्या SSB कॉलेज ऑफ एज्युकेशन तालुका श्रीरामपूर डिस्ट्रिक्ट अहमदनगर यामध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण BEd सेकंड इयर कोर्स नंबर 209 अंडरस्टँडिंग ऑफ सेल्फ या विषयामधील आपल्याला प्रॅक्टिकल रिलेटेड जे वर्क आहे त्याविषयीच आपल्याला उद्बोधन पाहायचं आहे. अँड ओरिएंटेशन ऑफ कोर्स रिलेटेड प्रॅक्टिकल वर्क. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या वर्षभरामध्ये ऑक्टोबरपासून तर मार्चपर्यंत आपला जो काही सिलेबस आहे 209चा, हा 209च्या सिलेबसमध्ये आपल्याला 4 ॲक्टिव्हिटीज घ्यायच्या आहेत आणि ह्या 4 ॲक्टिव्हिटीजला जवळजवळ 50 असे मार्क्स आहेत. तर आपल्याला या कोर्सविषयी जाणून घ्यायचं आहे. पहिली ॲक्टिव्हिटी आहे ते म्हणजे पेंटिंग अँड ड्रॉइंग अँड क्राफ्ट. तुम्हाला एक चित्र दिलं जाणार आहे. ते चित्र तुम्ही स्वतः रंगवायचं आहे, एक चित्र काढायचं आहे आणि एक टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तुम्हाला तयार करायची आहे. मग यामध्ये आपलं होणार काय आहे? थेअरी ओरिएंटेशन अँड ॲक्टिव्हिटी सेशन्स. तर यामध्ये पहा, ओरिएंटेशन ऑफ द ॲक्टिव्हिटी या संबंधित प्रॅक्टिकलविषयी जे काही थेरॉटिकल सैद्धांतिक माहिती आहे, ही सैद्धांतिक माहिती तुम्हाला सांगितली जाणार आहे. त्यानंतर सैद्धांतिक माहितीविषयीची पार्श्वभूमी काय आहे, म्हणजे काय की पेंटिंगचा उदय कधी झाला, चित्रकलेचा उदय कधी झाला, चित्रकला कोणकोणत्या प्रकारची असते आणि या चित्रकलेमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश कसे आपण त्या ठिकाणी वापरू शकतो आणि अश्मयुगापासून तर थेट 21व्या शतकापर्यंत जे काही महत्त्वाचे चित्रकार आहेत, ह्या चित्रकारांविषयी आपण प्रकाश टाकणार आहोत. तर यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटीविषयी माहिती मिळणारच आहे. परंतु त्या ॲक्टिव्हिटीबरोबरच तुम्हाला एक क्राफ्ट करायचं आहे, म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ एखादी वस्तू आपल्याला बनवायची आहे. मग त्यामधील जे काही टीचिंगचे इव्हॅल्युएशनचे पिरियड्स वगैरे आहेत, तर ते वर्षभराच्या जे काही वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकानुसार आपण चालणार आहोत. मग आपल्याला दुसरं एक पाहायचं आहे प्रॅक्टिकल, ते म्हणजे आहे फेसिंग अँड इंटरव्ह्यू. तर ह्या ॲक्टिव्हिटीचं तुम्हाला उद्बोधन केलं जाईल. त्याविषयी तुम्हाला जे काही सैद्धांतिक माहिती आहे ती सैद्धांतिक माहिती सांगितली जाईल. त्यानंतर त्या इंटरव्ह्यूमध्ये असणारे जे काही एटिकेट्स आहेत, मॅनर्स आहेत आणि त्या इंटरव्ह्यू घेण्याचे काही उद्दिष्ट आहेत, याविषयी तुम्हाला सर्व प्रकारे माहिती सांगितली जाईल. तसेच थोडक्यात तुम्हाला ही जी काही डेमॉन्स्ट्रेशन आहे, म्हणजे आपण जे काही प्रात्यक्षिक शिकणार आहोत किंवा इंटरव्ह्यू कशी द्यावी याविषयी आपण शिकणार आहोत. तर इंटरव्ह्यूचं एक प्रॅक्टिकल तुम्हाला वर्षाच्या शेवटी सादर करावं लागणार आहे आणि ते इव्हॅल्युएशन तुम्हाला ठराविक प्राध्यापक करून देणार आहेत. त्यानंतर सॉर्ट ॲनालिसिस. मागच्या वेळेस आपण ज्यावेळेस आपण याविषयी उद्बोधन झालं, तर सॉर्ट ॲनालिसिस म्हणजे काय, स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. तर सॉर्ट ॲनालिसिस ही संकल्पना काय आहे? मराठीमध्ये त्याला शत्रुसंध विश्लेषण असं म्हटलेलं आहे. मग शत्रुसंध विश्लेषण का गरजेचं आहे? ह्या ॲक्टिव्हिटीचं महत्त्व काय आहे? त्यानंतर आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटीच्या आधारे आपल्यातील जे काही स्ट्रेंथ्स आहेत, विकनेसेस आहेत किंवा आपल्याला भविष्यात येणाऱ्या ज्या काही संधी आहेत किंवा काही धोके आहेत, तर याविषयीची माहिती तुम्हाला करून दिली जाणार आहे. आणि हे प्रॅक्टिकल कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला 5-5 मिनटाचं प्रेझेंटेशन करावं लागणार आहे आणि संबंधित प्रॅक्टिकल हे तुम्हाला एका पोस्टरवर तुमचे स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स याविषयी तुम्हाला माहिती सांगायची आहे. आणि मग त्या माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्यातील स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस यावर प्रकाश टाकू शकता. जे काही विकनेसेस आहेत, हे विकनेसेसचं रूपांतर तुम्ही तुमच्या स्ट्रेंथ्समध्ये बनवायचं आहे. नंतर आहे स्किट. तर ओरिएंटेशन जे स्किट आहे किंवा त्याला आपण लघुनाटिका वगैरे म्हणतो किंवा आपण त्याला ड्रामा वगैरे असंही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
मग ह्या स्किटचा उद्देश काय आहे, ड्रामाचा उद्देश काय आहे, तर आपल्यातील जे काही कौशल्य आहेत, जे काही सुप्त गुण आहेत, ह्या सुप्त गुणांना ज्यावेळेस आपण रिलीज करण्याची संधी या नाटकाद्वारे तुम्हाला मिळणार आहे, स्किटद्वारे तुम्हाला मिळणार आहे. मग नाटक असताना आपण डायरेक्टरची भूमिका काय असायला हवी, आपले हावभाव कसे असायला हवे, एक अभिनेता म्हणून आपण जे काही संवाद आहे, ह्या संवादाची फेक कशी असायला हवी, डायलॉग डिलिव्हरी असेल, चेहऱ्यावरील हावभाव असेल किंवा त्यातील ज्या काही भावभावना आहेत, त्या भावभावनांचं प्रकटीकरण अतिशय परफेक्टली तुम्हाला करता यायला हवं. म्हणून हे जे काही ड्रामा आहे, हा ड्रामा तुम्हाला प्रॅक्टिकलसाठी दिले गेलेला आहे. ज्यावेळेस तुमच्या इंटर्नशिपच्या शाळा असतील, त्या शाळेनुसार तुमचे गट तयार होतात आणि गटांच्या आधारे हे जे काही प्रॅक्टिकल आहे, हे प्रॅक्टिकल तुम्हाला सादर करावं लागतं आहे. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस ह्या प्रॅक्टिकलचं खऱ्या अर्थाने उद्बोधन वगैरे होईल, खऱ्या अर्थाने तुम्हाला माहिती सांगितली जाईल, खऱ्या अर्थाने तुम्ही ते सर्व प्रात्यक्षिक अतिशय उत्तमरित्या कराल, त्यावेळेस तुमचं त्या ठराविक वेळेनुसार ह्या प्रॅक्टिकलचं प्रात्यक्षिक परीक्षा तुमची महाविद्यालय स्तरावर घेतली जाणार. मग आपण सुरुवातीला जर इंटरव्ह्यू किंवा मुलाखत जर असेल, तर ह्या मुलाखतीमध्ये समजा आपल्या वर्गामध्ये 50 विद्यार्थी आहेत, तर 50 विद्यार्थ्यांचे जवळजवळ आपण 5 गट करणार आहोत. आणि मग ही ॲक्टिव्हिटी फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा फेब्रुवारी महिन्यामधील दुसरा आठवडा आहे, त्यामध्ये घेतली जाईल. तिचा वेळ असणार आहे 2 ते 5, कारण 11 ते 2 आपले जनरल लेक्चर्स होतील आणि त्यानंतर आपलं प्रॅक्टिकल होईल. मग 1 ते 10, नंतर 11 ते 20, 21 ते 30, 31 ते 40 आणि 41 ते 50. मग असे जे काही गट आहेत रोल नंबरनुसार, त्यानुसार संबंधित प्राध्यापक वर्ग जो आहे, तो त्यांच्या कक्षेमध्ये बसलेला असतो. तुम्ही त्या दिवशी आपल्या कॉलेजच्या गेटअपमध्ये यायचं आहे, ड्रेस कोडमध्ये यायचं आहे आणि संबंधित प्राध्यापकाला तुम्ही तुमची फाईल, तुमचे डॉक्युमेंट्स आणि संबंधित प्राध्यापक तुम्हाला जे जे काही प्रश्न विचारणार आहेत, तर हे सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे आणि ते पण अतिशय आत्मविश्वासाने. ज्यावेळेस तुम्ही आत्मविश्वासाने उत्तर द्याल, त्यावेळेस तुम्हाला खऱ्या अर्थाने मुलाखत देत असताना कोणत्या गोष्टीवर भर द्यावा, कोणत्या गोष्टीवर भर देऊ नये किंवा आपली मुलाखत ही अतिशय प्रभावी झाली, या पाठीमागची कारणे कोणकोणती आहेत, तर याचा तुम्हाला एक अंदाज येईल. ह्या प्रात्यक्षिकाचा उद्देशच असा आहे की जगातील कोणत्याही व्यवसायासाठी, कोणत्याही नोकरीसाठी किंवा कुठेही तुम्ही मुलाखत द्यायला जर जाल, तर तुमच्यासारखा आत्मविश्वास हा नक्कीच दुसऱ्यामध्ये वाढलेला नसणार आहे. कारण एवढे तुम्ही कॉन्फिडंट असणार आहात आणि त्या कॉन्फिडन्सच्या आधारे तुम्ही तुमचं जे काही ज्ञान आहे किंवा तुम्ही त्या नोकरीसाठी किती लायक आहात, हे तुम्ही लोकांना दाखवून देणार आहात. तर आता या ठिकाणी मला असं एक म्हणायचं आहे की आपले जे प्राध्यापक वर्ग आहेत, हे प्राध्यापक वर्ग तुम्हाला त्या त्या पद्धतीचे प्रश्न, तसे प्रश्नांचा सेट त्यांच्याकडे दिला जाईल आणि त्यानुसार तुम्हाला ते प्रश्न विचारतील. आणि सर्वांनी यासाठी वेल प्रिपेअर्ड असणं गरजेचं आहे. मग आपली भाषा, आपलं राहणीमान, त्यानंतर आपला जो काही टॉप टू बॉटम लूक आहे किंवा ॲपिअरन्स आहे, हा अतिशय महत्त्वाचा आहे. तर त्याविषयी तुम्हाला उद्बोधन आपल्या ह्या प्रात्यक्षिकामध्ये केलं जाईल. नंतर ॲक्टिव्हिटी नंबर 2 आहे ड्रामा. आता हे तुम्हाला ठराविक समजा फेब्रुवारीमध्येच 11 ते 3 एखाद्या गटाला 15-15 मिनटं असा टाईम दिला जाणार आहे आणि तुमचे सेकंड इयरचे इंटर्नशिपचे गट किती आहेत, त्यानुसार तुम्हाला आता ह्या ठिकाणी नेम ऑफ द इंटर्नशिप ग्रुप असं म्हटलं आहे, खंडाळा, वडाळा, महादेव आहे आणि श्रीरामपूर आहे. ज्या ठिकाणी त्या शाळा आहेत, तेथीलच गटातील विद्यार्थ्यांना आपल्या वेगवेगळ्या करंट इश्यूज जे आहेत, तुम्ही थीम जर पाहिलं तर एनी करंट इश्यू, त्या थीमवर आधारित लघुनाटिका तुम्हाला तयार करायची आहे. मग तुमच्यातील एखादा ग्रुप लीडर असेल, हा ग्रुप लीडर सर्व तुमची काही स्क्रिप्ट आहे, स्क्रिप्ट तयार करेल. डायलॉग तुम्हाला तयार करायचे आहे. त्याचं प्रेझेंटेशन सर्व प्राध्यापकांच्या समोर आणि सर्व विद्यार्थ्यांच्या समोर आपल्या व्याख्यान कक्षामध्ये होणार आहे. तसेच तुम्ही ज्यावेळेस सादरीकरण करत असता,
तर ह्या सादरीकरणाची एक व्हिडिओ तुम्हाला बनवायची आहे. म्हणजे एखादा जो विद्यार्थी आहे, हा विद्यार्थी तुम्हाला ती व्हिडिओ बनवण्यासाठी मदत करेल आणि मग अशा पद्धतीने तुमच्या 4 लघुनाटिका त्या ठिकाणी सादर होणार आहे. आता पहा, ही एक ॲक्टिव्हिटी आहे, ॲक्टिव्हिटी नंबर 3 शॉर्ट ॲनालिसिस. तर यामध्ये आपल्याला माहीत आहे की शॉर्ट ॲनालिसिस तुम्ही जे काही ॲनालिसिस करणार आहात तुमचं, तर ते पोस्टरवर तुम्हाला लिहायचं आहे. चित्राच्या स्वरूपात लिहा, क्रिएटिव्हिटीच्या स्वरूपात लिहा आणि तुम्हाला रोल नंबर वाईज संबंधित जे काही लोक आहेत, हे संबंधित लोकांच्या पुढे किंवा इथं जरी मी तुम्हाला गटावाईज म्हटलेलं आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे सर्व प्रॅक्टिकल आहे, हे सर्व प्रॅक्टिकल तुम्हाला सादर करायचं आहे पोस्टर प्रेझेंटेशनच्या स्वरूपामध्ये. मग आता तुमचं जे काही प्रॅक्टिकल आहे, इंटरव्ह्यूचे स्किल्स आहेत पहा. आता तुमचं इव्हॅल्युएशन संबंधित प्राध्यापक जे आहेत, हे प्राध्यापक ह्या 25 मार्काच्या गुणदान सूचीनुसार करणार आहेत. म्हणजे तुम्हाला विषय ज्ञान किती आहे, कॉन्टेंट नॉलेज, तुमचा आत्मविश्वास कसा आहे, त्याला 5 मार्क दिलेले आहेत. तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किती आहे, म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन किती आहे. कधीकधी असं होतं की एखाद्या वेळेस तुम्हाला असंही विचारलं जाईल की तुम्हाला ही जर नोकरी मिळाली नाही तर तुम्ही काय कराल. मग समजा एखाद्या वेळेस तुम्हाला असा प्रश्न विचारला गेला की तुम्हाला जर ही नोकरी नाही मिळाली तर तुम्ही काय कराल. तर त्यावेळेस तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये निगेटिव्ह न होता तुमच्यामध्ये जो काही सकारात्मक दृष्टिकोन आहे, त्या सकारात्मक दृष्टिकोनाचं दर्शन आम्हाला त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आणि मग ज्यावेळेस अशा प्रकारे आपण ह्या सर्व गोष्टी करणार आहोत, त्यावेळेस आपल्यातील खऱ्या अर्थाने आपण एक चांगला मुलाखत देणारा बनू शकतो. नंतर आपले एक्सप्रेशन्स आहेत पहा, एक्सप्रेशनला 5 मार्क्स आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीने जसं तुम्ही इंटरव्ह्यू देत आहात, तर तुम्ही एक्सप्रेस झालं पाहिजे. अतिशय आनंद तुम्हाला होत आहे किंवा तेवढ्या उत्साही पद्धतीने तुम्ही तिथे वावरलं पाहिजे. ना की बऱ्याच वेळेस काय होतं की बऱ्याच वेळेस असं घडतं की विद्यार्थी काही प्रश्नांचे उत्तर देत असताना अतिशय दडपणाखाली आलेले दिसतात आणि ते चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ शकत नाहीत. ते घाबरलेले असतात, गांगरलेले असतात आणि याचा परिणाम मग त्यांच्या एकूण परफॉर्मन्सवर होत असतो. नंतर तुमच्यामध्ये डिसिजन मेकिंग ही क्षमता आहे की नाही तेही पाहिलं जातं आणि संबंधित प्रश्न तुम्हाला विचारले जातात. एकूण तुम्हाला महाविद्यालयीन स्तरावर 25 मार्काला हे इंटरव्ह्यूचं प्रॅक्टिकल आहे, इंटरव्ह्यू स्किल्स आहेत. तर मला असं वाटतं जरी हे आपल्याला मार्क्स हे थोडे दिसत असतील, परंतु त्याचे जे काही निकष आहेत, त्या निकषाच्या आधारे आपण जर प्रॅक्टिकलला सामोरं गेलो, तर निश्चितच मला असं वाटतं आहे प्रॅक्टिकल हे अवघड असणार नाही. यातून तुमचा खऱ्या अर्थाने सराव होणार आहे. नंतर ह्या प्रॅक्टिकलबरोबरच तुम्हाला तुमचा जो करिक्युलम व्हायटी आहे किंवा आपण जर त्याला बायोडाटा वगैरे असं म्हणतो, तर तोही तुम्हाला त्या ठिकाणी तयार करायचा आहे. आपलं या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे, राहुल रमेश राजगुरू. नंतर मग वरील उजव्या कोपऱ्याला म्हणजे तुमच्या बायोडाटामध्ये सी व्हीमध्ये तुमचा पत्ता त्या ठिकाणी आला पाहिजे, ईमेल आय डी आला पाहिजे आणि खाली त्या ठिकाणी दिलं आहे पहा स्ट्रेंथ्स आहेत. तर ह्या ज्या स्ट्रेंथ्स आहेत म्हणजे तुमच्या शक्तिस्थळ नेमकं काय आहे, तर त्या स्ट्रेंथविषयी तुम्हाला उलगडा करायचा आहे, ते सांगायचं आहे, ते लिहायचं आहे. जेणेकरून एखादा मुलाखत करता आहे त्याने तुमचा बायोडाटा पाहिल्यानंतर त्यांनी तुम्हालाच का सिलेक्ट करावं, यासाठीचं एक पार्श्वभूमी तयार करणारं जो काही करिक्युलम व्हायटी आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. मग यामध्ये पहा आपले जे काही शैक्षणिक क्वालिफिकेशन्स आहेत, त्या शैक्षणिक क्वालिफिकेशन शक्यतो आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरने लिहायच्या आहेत. म्हणजे जी सर्वप्रथम आपण केलेली आहे हायेस्टपासून लोएस्टपर्यंत. म्हणजे आता तुम्ही बी एड करत आहात, बी एडपासून SSCपर्यंत. मग आपलं प्रोफेशनल क्वालिफिकेशन काय आहे, तर ते आहे बी एड. मग ते कुठून पास केलं, कोणत्या मेथड होत्या, कोणत्या युनिव्हर्सिटीमधून पास केलं, तुम्हाला पर्सेंटेज किती होते, ते येणं गरजेचं आहे. नंतर तुमचं ॲकॅडमिक क्वालिफिकेशन आहे, म्हणजे तुम्ही BA, MA, HSC
किंवा SSC. तर यामध्ये तुम्ही मास्टर डिग्री कुठून केलेली आहे, कोणत्या कॉलेजमधून केली, कोणत्या युनिव्हर्सिटीमधून केली, कोणत्या वर्षी केली आणि तुम्हाला किती टक्के मार्क्स मिळालेले आहेत, हे तुम्ही MA बाबत, BA बाबत आणि SSC आणि SSCच्या बाबत तुम्ही लिहू शकता. मग या प्रोफेशनल आणि ॲकॅडमिक क्वालिफिकेशनच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही टेक्निकल क्वालिफिकेशन आहे का? मग समजा MSCIT सारखा कोर्स असेल, एखादा डिप्लोमा असेल, एखादी डिग्री असेल, की जेणेकरून तुम्हाला त्या टेक्नॉलॉजीचंही नॉलेज आहे आणि आज तुम्हाला माहिती आहे की टेक्नॉलॉजीशिवाय ह्या जगामध्ये काहीच चालत नाही. मग टेक्नॉलॉजीचं नॉलेज असणं अतिशय महत्त्वाचं आहे. पुढे आहे तुमच्या जीवनामध्ये काही स्पेशल अचिव्हमेंट्स आहेत का? म्हणजे तुम्ही कुठे पहिले आलेला आहात का? किंवा तुम्हाला कुठे पारितोषिक मिळालं आहे का? किंवा तुमचा कुठे गुणगौरव झाला आहे का? तर हे सर्व त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. आणि लास्ट आहे प्रेझेंट स्टेटस. सध्या तुम्ही काय करत आहात? म्हणजे तुम्ही कोणत्या ठिकाणी असिस्टंट टीचर म्हणून काम करत आहात, असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत आहात किंवा एखाद्या एडेड किंवा नॉन एडेड स्कूलमध्ये तुम्ही टेम्पररी बेसला काम करत असाल तर त्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काही सेमिनार, वर्कशॉप, काही ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड केलेले आहेत का? तर त्याचाही ह्या ठिकाणी उल्लेख करणं गरजेचं आहे. आणि सर्वात लास्ट आहे तुमचं पर्सनल इन्फॉर्मेशन. म्हणजे तुमचे डेट ऑफ बर्थ, कोणतं साल आहे, मॅरिटल स्टेटस काय आहे, मॅरिड, अनमॅरिड. त्यानंतर तुमची जी काही कॅटेगरी असेल ती कॅटेगरीचं मेन्शन करणं गरजेचं आहे. तुमच्या हॉबीज नेमकं काय आहे पहा. हॉबीज हे असं आहे, छंद जे आहेत हे छंद कुठेतरी सुरू झालेले असतात आणि अजूनही ते चालूच आहेत, त्याला आपण छंद म्हटलेला आहे. मग रीडिंग आहे, सिंगिंग आहे, लिसनिंग म्युझिक आहे. मग तुमचे इंटरेस्ट कोणकोणते आहेत? तुम्हाला ड्रॉइंग किंवा ॲक्टिंग किंवा तुमचे जे जे काही इंटरेस्ट असेल त्या इंटरेस्टनुसार तुम्ही हे सर्व त्या बायोडाटामध्ये लिहू शकता. आणि खाली कोपऱ्याला इथे तुमचं पूर्ण नाव आणि त्या ठिकाणी सही असणं गरजेचं आहे. मग आता ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाणार असतात किंवा एखाद्या ठिकाणी ॲप्लाय करत असता, त्यावेळेस तुम्हाला स्वतःला एक चांगल्या प्रकारचा अर्ज करता यायला हवा. आणि बरेच वेळेस असं होतं, आपलं चांगलं क्वालिफिकेशन असूनसुद्धा आपल्याला साधं ॲप्लिकेशन करता येत नाही. हे मोठं सत्य आहे. म्हणून हा BEdच्या कोर्समध्ये तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा जो काही तुमचा विषय असेल त्यानुसार तुम्हाला ह्या दोन्ही किंवा तिन्ही भाषेवर प्रभुत्व तुम्हाला असायला हवं किंवा त्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवे. मग आपण अर्ज लिहित असताना नेहमी आपलं नाव, आपला पूर्ण पत्ता आणि ज्याला आपण अर्ज लिहित आहोत त्या व्यक्तीचं नाव, टू द प्रिन्सिपल असेल, ते कुठले आहेत आणि मग त्यांना उद्देशून म्हटलं की सब्जेक्ट आहे. मग सब्जेक्ट काय आहे? ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट टीचर डॉट 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 इन. मग तुमचा कोणता सब्जेक्ट असेल त्यानुसार. आणि नंतर रेफरन्स काय आहे? तर नेहमी रेफरन्स लिहिणं गरजेचं आहे. त्या रेफरन्समध्ये आपण म्हणतो की युअर ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश्ड इन डेली सकाळ डेटेड ऑन. म्हणजे तुमची जी काही ॲड आहे, जाहिरात आहे, ती ह्या पेपरला ह्या तारखेला पब्लिश झालेली, तो आम्ही संदर्भ दिलेला आहे. मग आपण इथे सुरुवात करताना रिस्पेक्टेड सर असं आपण म्हटलेलं आहे. मग आपण ज्यावेळेस इंग्रजीमध्ये लिहितो त्यावेळेस आपण असं म्हणायचं आहे, विथ रेफरन्स टू द अबाव मेन्शन्ड सब्जेक्ट आय वुड लाईक टू अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट टीचर इन डॉट 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 इन युअर वेल रिप्युटेड इन्स्टिट्यूशन्स. ओके. अशी सुरुवात केल्यानंतर आपण लास्ट का सेकंड पॅरामध्ये आपण असं म्हणतो, सर आय हॅव कम्प्लिटेड माय MA इन डॉट 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 फ्रॉम. म्हणजे युनिव्हर्सिटीचं नाव आहे किंवा कॉलेजचं नाव आहे, त्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे. म्हणजे दुसऱ्या पॅराग्राफमध्ये आपले पूर्णपणे ॲकॅडमिक क्वालिफिकेशन लिहायचे आहे. आणि सरते शेवटी असं म्हणायचं, इफ गिव्हन ॲन ऑपॉर्च्युनिटी टू सर्व इन युअर वेल reputed institution, I assure you that I will produce authentic and qualitative result in all aspect of education. म्हणजे मला जर तुम्ही संधी तुमच्या महाविद्यालयामध्ये, शाळेमध्ये जर दिली, तर मी तुम्हाला खात्री देतो की जे काही गुणवत्तायुक्त किंवा जे अस्सल जे काही रिझल्ट आहेत किंवा मला जर कामाची संधी दिली तर मला खात्री आहे की निश्चितच तुमच्या शाळेच्या गुणवत्तेमध्ये
मला फरक पडलेला किंवा मी फरक आणू शकतो. मग हे जे काही लेटर रायटिंगचे प्रकार आहेत, हे फॉर्मल लेटर रायटिंग आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर त्यानुसार तुम्हाला अर्ज करणं गरजेचं आहे. दुसरं आपण म्हटलेलं आहे की पेंटिंग. ह्या पेंटिंगमध्ये काय आहे की तुम्हाला असे रेडीमेड पिक्चर्स दिले जातील, की जे पिक्चर्स माझ्याकडे सेव्ह आहेत आणि ह्या प्रत्येक चित्राच्या वरती कोर्सचं नाव आहे, स्टुडंट टीचरचं नाव आहे, रोल नंबर आहे. तुम्हाला यामध्ये तुमच्या ॲस्थेटिक सेन्सचा यूज करून रंगभरण करायचं आहे. मग पहा, हे प्रॅक्टिकल सोपं आहे की अवघड आहे? अतिशय सोपं आहे. म्हणजे तुम्ही बालपणामध्ये किंवा शालेय स्तरावर ब्रश वापरल्यानंतर किंवा कलर्स वापरल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट आज 20व्या, 21व्या, 22व्या वर्षी तुम्ही पुन्हा एकदा रंग हातात घेणार आहात, ब्रश हातात घेणार आहात आणि तुमच्या कल्पनेप्रमाणे सौंदर्यात्मक दृष्टिकोनाचा वापर करून तुम्ही ह्या चित्रांना कलर देणार आहात. आणि मग याबरोबरच काय होईल, हे चित्र तुम्ही ज्यावेळेस कलर करणार आहात, तर हे चित्र तुम्ही माझ्याकडे जमा करायचं आहे आणि याची जी कलर झेरॉक्स आहे, ही कलर झेरॉक्स तुम्ही तुमच्या प्रॅक्टिकलला लावायचे आहे. मग ज्यावेळेस असेच चित्र माझ्याकडे जमा होतील, तर ते आपण एक बुक बाइंडिंग करणार आहोत आणि महाविद्यालयाच्या लायब्ररीमध्ये ते आपण कायमस्वरूपी ठेवणार आहोत, की प्रॅक्टिकलच्या अंतर्गत आमच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे चित्रांमध्ये रंगभरण केलेलं आहे. मात्र हे चित्रामध्ये रंग भरत असताना कोणत्याही व्यावसायिक शिक्षक किंवा व्यावसायिक रंग किंवा जो पेंटर आहे त्याचा कोणताही आधार घ्यायचा नाही. कारण तुम्ही ते चित्र रंगवलेलं आहे की नाही ते आम्ही तुम्हाला चित्र आमच्याकडे आल्यानंतरच आम्ही सांगू शकतो. आणि जर असं कुणी केलं तर त्याला साहजिकच त्या प्रॅक्टिकलचे मार्क्स मिळणार नाहीत. आणि मग या आधारे मला असं वाटतं तुम्हाला काही अडचण येणार नाही आणि अतिशय सिंपल आपलं हे प्रॅक्टिकल आहे. थेरॉटिकल नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि याच्याबरोबरच प्रोफेशनल जे स्किल्स आहेत, हे प्रोफेशनल स्किल्ससुद्धा तुमच्याकडे येणं गरजेचं आहे. तर मला असं खात्री आहे की ह्या कोर्सचा नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. तर काही अडचणी वगैरे असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, तर निश्चितच तुम्ही मला कॉल करू शकता किंवा आपल्या गटावरती ज्या काही कमेंट्स आहेत त्या कमेंट्स तुम्ही टाकू शकता. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.